नमस्कार मित्रांनो, मी उमेश शिंदे. स्वागत आहे परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये उमेश मुंबईवाला. मित्रांनो, कोरावरती मी असंच काही स्टोरीज स्क्रोल करत होतो, बघत होतो, वाचत होतो. तिथे हा प्रश्न भेटला मला. बुधवार पेठमधील तुमचा अनुभव कसा होता? हा पूर्ण प्रश्न वाचला, प्रश्नाचं उत्तर मी वाचलं. खूप एक वेगळा अनुभव आहे यांचा, म्हणून असं वाटलं की बाबा तुमच्यासोबत हा शेअर करावा. तुम्हालाही कसा वाटेल, काय आहे, नक्की कमेंटमध्ये कळवा, लाईक करा. आणि मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, कारण तुमचं एक सबस्क्राईब मला मोटिवेशन देऊन जातं असेच नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासमोर आणण्यासाठी. चला तर मग सुरुवात करूया. तर मी तुम्हाला सांगतो, बुधवार पेठमधील तुमचा अनुभव कसा होता. धनराज जाधव यांचा हा अनुभव आहे. तर ते म्हणतात, बुधवार पेठ ज्यांना कोणी नाही त्यांना तेथील मुली, महिला, स्त्रिया किंवा आंटी म्हणा, हवं तर या आहेत. आणि यांच्यामुळेच आपल्या समाजात बलात्काराचे प्रमाण कमी आहे असे वाटते. विचार करा, पुण्यात कुठून कुठून लोक येतात आणि त्यांच्या बायका, मुले गावाकडे असतात. आपल्यासारखेच निसर्गाने त्यांनाही ही देणगी दिलेली आहे आणि ते त्या भागात जाऊन तिला शमावतात, आनंद घेतात. गावाकडे असतानाच या बाबतीत खूप काही ऐकून होतो. शिकायला पुण्यात आलो त्यावेळी नवीन नवीन मित्र होते, पण कमी होते. परंतु नंतर खूप सारे मित्र झाले, चांगलेही आणि वाईटही. 2011चा किस्सा आहे मित्रांनो. मी, सचा, आक्या, याक्या, बंट्या, आणखीन 4-5 मित्र कसल्या तरी सेमिनारला गेलो होतो. सिटीत आम्ही गेलो, सेमिनार झाला कसला, मीच सगळ्यांना तेथून बाहेर घेऊन आलो, कारण मला तो अजिबात आवडला नाही. कारण त्यामध्ये चेन सिस्टम काहीतरी करायचं होतं. तुम्ही तुमच्या खाली एवढे मित्र किंवा कोणीतरी जोडायचे, तुम्हाला कंपनी एवढे पैसे देणार, असं काही चालले होते. मी सगळ्यांना घेऊन बाहेर आलो, कारण मी शिकत काम करत होतो आणि मला कामात जायचे होते. मला वाटले कामात साहेबांनी मोठी पूजा ठेवली होती, त्याची सगळी व्यवस्था मला करायची होती, म्हणून मला लवकर जायचे होते. तर झाले असे की आम्ही तिकडून निघालो तर सगळे बोलले, नाही जायचे, नाही, लगेच नको, आपण चालत सिटी फिरू. चालता इकडेल तिकडेल गप्पा झाल्या आणि त्यात आमच्या याक्याने सगळ्यांना व्यवस्थित त्याच्या भाषेत गंडवलं की आपण बुधवार पेठेत जायचं. जीवनात सगळे केले मित्रांनो, आज हे पण करायचं आहे. सगळे तयार, सगळे निघाले, पण मी पण त्यांना नाही म्हणालो. मी जातो, तुम्ही जाऊन या, माझ्या कामात पूजा आहे, मला तिकडे जायचं आहे. तर मी कोणालाही घाबरत नव्हतो किंवा धाडसी होतो म्हणून की काय ते मला सोडायला तयार नव्हते. मी कशाही प्रकारे ऐकत नाही म्हटल्यावर त्यांनी ठेवणीतले शब्द काढले, तुला आपल्या मित्राची शपथ, तू आमच्यासोबत चल, अमुक तमुक. मला पण जायची इच्छा होती, परंतु मी त्यांना सांगू शकत नव्हतो. पण कामातील पूजा आडवी येत होती. शेवटी ते सगळे बोलले, येत असेल तरच आम्ही जाणार, नाही तर नाही, आम्ही तुला कामावर जाऊ देणारच नाही. मी त्यांना बोलले, मी येणार आहे पण आत येणार नाही. तुम्हाला जे करायचे ते करा, मी बाहेर थांबतो, हवं तर सगळे ठीक आहे तर बोला. ते बोलले, हो. आम्ही तिथे पोहोचलो. आमच्यातला याक्या गेला असेल पहिला असे वाटत होते मला, कारण त्याने आम्हाला एका इमारतीत नेले. वेलकम म्हणून काहीतरी गेल्यानंतर, तिकडे गेल्यानंतर त्या ठिकाणची अरुंद जागा, खूप सारी घाण, गर्दी, वास, कुमट वास, खूप कसं तरी वाटत होतं तिकडे. एका रूममध्ये गेलो, 15 ते 20 मुली, त्यांची एक मालकीन जिला मावशी म्हणतात. मग ज्याने त्याने आपापली चॉईस केली आणि मला बोलले, तू पण कर. मी बोललो, मला नाही जायचं, तुम्ही जा, मी थांबतो. तर सगळे बोलले, तू केले तर आम्ही पण करणार. परत सगळ्यांनी तिथे धिंगाणा घातला. त्या मावशीने सगळ्यांची पार इज्जत काढली. मी बोललो, माझ्याकडे पैसे नाहीत आणि जरी तुम्ही दिले तरी मी काही करणार नाही, पैसे जातील तरी. त्यांनी ऐकले नाही. मी एका मुलीला विचारले, तिने 300 रुपये सांगितले. जोपर्यंत मी आत गेलो नाही तोपर्यंत कोणीच नाही गेले. मी आत जात असताना सगळे आपापल्या ठरवून दिलेल्या व्यक्तीसोबत आत गेले. त्या मुलीने एका रूममध्ये नेले. रूम कसली, फक्त खाट बसेल एवढीच जागा, आणि गादी उचलून खालून निरोध काढला आणि बोलली, चल कपडे उतार. पण मला काहीच करायचं नव्हतं आणि मी करणारही नव्हतो, पण मित्रांमुळे इथपर्यंत यावं लागलं होते. मी तिला सांगितलं, मी करणार नाही. तर ती बोलली, पैसा वापस नहीं मिलेगा. मी बोललो, आपसे पैसा मांगा भी नहीं मैंने. ती म्हणाली, तू पागल है क्या, अगर करना नहीं है तो फोकट में पैसा क्यों दिया, अंदर क्यों आया. मी म्हणालो, दोस्त के लिए. नंतर मी तिच्यासोबत 5 ते 10 मिनिट गप्पा मारल्या. कुठून आलीस, का आलीस, दुसरे काही का करत नाहीस, वगैरे वगैरे. मला पण वाटत नाही की ती माझ्यासोबत खरे बोलली असेल. आणि असे म्हणून अशा तऱ्हेने आम्ही परत हॉस्टेलला आलो आणि मी कामात गेलो. मित्रांनो, हा अनुभव धनराज जाधव यांनी सांगितला होता.
तर आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि त्यांनी शेवटी एक टिप दिलेली आहे. ते म्हणत आहेत, मी खरंच तिथे काहीच केले नाही, असं त्यांनी एक टिप सांगितलेली आहे. सो आय होप तुम्हाला हा आवडला असेल. स्टोरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.